सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंगदेवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून श्री अंबरनाथ राणे महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य या वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीमध्ये अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार सांगुळवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय. आणि या नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून या अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार या ट्रस्टतर्फे आज आमने सामने डबलबारी भजन करण्याची सुसंधी आम्हाला दोन मान्यवर बुवांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे मी या अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आजचा हा 2020 डबलबारी भजनाचा कार्यक्रम मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री भूतेश्वर प्रसादी भजन मंडळ मुक्काम पोस्ट पुणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला भगवताची साथ संगत करतात आमच्या गुढीगावचे सुपुत्र सन्माननीय कुमार अक्षय मेस्त्री आणि त्यांना तबल्याची साथ संगत करतात सन्माननीय मागिरी झाडे तबल्याची साथ संगत करतायत संगीताची साथ संगत करतायत ते सन्माननीय अक्षय कावले यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनाशी आभार मानतोय. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्ट शिष्य म्हणून त्यांची ख्याती त्यांचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय ते माझे परममित्र सन्माननीय अभिषेक शिरसाट बुवा. गेले कित्येक दिवस माझ्या मित्राची तब्येत बरी नव्हती आणि आज या भजन क्षेत्रामध्ये या भागाची पुन्हा एकदा एंट्री जोरदारपणे झालेली आहे. जोरदार गाण्याचा आशीर्वाद आमच्या अभिषेक शिरसाट बुवांसाठी करूया. बरोबर कोणी परत या भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करावं याच्यासाठी बुवांच्या घरी जाऊन सुद्धा गणपतीच्या वेळी त्या गणपती गणरायाला सुद्धा तुमची तब्येत खणखणीत राहावी आणि परत माझा मित्र या भजन क्षेत्रामध्ये उतरावा असं कारण सुद्धा मी त्या गणपती गणरायाला घातलेलं होतं. आणि त्या गणरायाने आम्हा सर्व भजनी बुवांची हाक ऐकली आणि परत एकदा त्या स्वर्गाच्या दरबाराला पाऊल लावून परत माझी पावली या भजन क्षेत्रामध्ये आणली. तर जोरदार करण्याचा आशीर्वाद पुनश्च एकदा करूया. अभिषेक शिरसाट बुवा म्हटल्याच्या नंतर फिर पुन्हा मी कापली त्यांच्या आवाजामध्ये जो दरारा होता तो पुन्हा एकदा तसाच दिसला. परमेश्वराने तुम्हाला उलट आयुष्य द्यावं, तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा करावी आणि परत एकदा जोरदार या भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव व्हावं अशी त्या अंबरनाथ महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करतो. आज रामनवमी आहे. ज्या प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आपण या भजन क्षेत्रामध्ये वावरतोय त्या प्रभू रामचंद्राने परत तुम्हाला या भजन क्षेत्रामध्ये जीवनदान दिलेलं आहे. आणि आज रामनवमीचा दिवस आणि रामनवमीच्या दिवशी 9 महिन्यानंतर पहिली डबलबारी या भजन क्षेत्रामध्ये आपण करतात. मनपूर्वक तुमचे स्वागत करतोय. अभिषेक शिरसाट बुवा पंपाचे संगत करतायत ते माझे जवळचे मित्र सन्माननीय रुपेश परब आणि त्या तबल्याची साथ संगत करतायत सन्माननीय रुपेश परब भगवान साथ संगत करतायत रुपेश परब आणि तबल्याची साथ संगत करतायत सन्माननीय अवेश परब यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे त्यांना तबल्याची साथ संगत करणारे गेली अनेक वर्ष त्यांना साथ संगत केली ते सन्माननीय जयदीप पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल महाराज यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे आम्हाला ज्यांनी फोनद्वारे संपर्क केला ते सन्माननीय योगेशजी पांचाळ, त्याप्रमाणे सन्माननीय विठ्ठल माळी आणि आपले गुरुबंधू या ठिकाणी राजेंद्र राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमचे भाचे प्रफुल्ल गावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध
सांगितलं की ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14वीच्या 64 कलेने निर्मिला गणपती गणरायाला वंदन करून वीरतेची देवता आणि शांताबाईला नमस्कार करून या गावचे ग्रामदैवत अंबरनाथ राणे महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कणकवलीचे परमपूज्य पराक्रम बालचंद्र महाराजांचे आशीर्वाद घेऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरबुवा मुंगेकर यांचे आशीर्वाद घेऊन माझी ग्रामदेवता आई हेतुबाई श्रीदेव भूतेश्वर आणि श्रीदेव मुळाच्या राजांची लीन होती ज्याने मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृभूमीतून देवतेला निवारण करून जमलेल्या तमाम भजन रसिका माझ्या श्रोत्यांच्या साक्षी त्यांच्याने आवडे सामने संगीत संगीत बरोबरी म्हणताच्या शेती सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा प्रकारचं साऊंड आम्हाला मिळाले त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय खरोखर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तरी सुद्धा या अंबरनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने या भजन रसिकांना परमेश्वराने उदंड आयुष्य देव त्यांना निरोगी आणि सुदृढ असं आयुष्य देव अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय आणि भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय अतिशय सुंदर सुरुवात आमचे परममित्र सन्माननीय अभिषेक हिरसडबुवांनी या ठिकाणी सुंदर बारीची सुरुवात केलेली आहे आणि आज बरोबर मनाला एक वेगळं समाधान बुवा या ठिकाणी मिळालेलं आहे कारण माझी परममित्र म्हणून ज्यांना या भजन क्षेत्रामध्ये मी मानतो परशुराम बुवा पांचाळ यांचा आवाज प्रति पांचाळ बुवा म्हणून ज्यांना समजलं जातं ते या सिंधुदुर्गाची शान परत या भजन क्षेत्रामध्ये परत गेले मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी मानतोय रत्ने महाराजांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय धन्यवाद शिर्डी माझे माझे पंढरपूर शिर्डी माझे माझे पंढरपूर साईनाथ बाबा रमावर साईनाथ बाबा रमावर साईनाथ बाबा
ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सांडूनी वैकुंठ सांडूनी संतसदनी राहिला देव, संतसदनी राहिला देव, संतसदनी राहिला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्देव गुरुर साक्षात परब्रह्म, गुरुर साक्षात परब्रह्म, गुरुर साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ, श्री
सन्माननीय राम दळवी विरार यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच या ठिकाणी मला पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळालेली आहे. मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय. परत एकदा अंबरनाथ राणे महाराजांची सेवा करण्याची सुसंधी दिला. याच्या अगोदर मला वाटतं लोके बुवा आणि माझी या ठिकाणी बारी होती. बुवांना या ठिकाणी 4 वेळा संधी मिळालेली आहे. बुवा, या राणे महाराजांचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती एवढे की खरोखरच या ठिकाणी कार्यक्रम ज्यावेळी ठरला, बुवांचं नाव फक्त सुचवलं की अभिषेक शिरसाट बुवा या ठिकाणी बारी करायला तयार आहेत बुवा. एका शब्दात त्यांनी सांगितलं की ताबडतोब बुवांना फोन लावा आणि या कार्यक्रमाची सुपारी बुवांना देऊन टाका. म्हणजे एवढं प्रेम या लोकांचं आणि या आपल्या कोकणातील भजन रसिक प्रेमींचं तुमच्यावरती असलेलं प्रेम, म्हणूनच बुवा तुम्ही परत या भजन क्षेत्रामध्ये आलेला. कारण आपण जर दुसऱ्याचं वाईट जर केलं नाही ना, तर दुसरा कधी तुमचं वाईट करू शकत नाही आणि वाईटातून सुद्धा चांगला मार्ग मिळतो. म्हणून बुवा कधी पण दुसऱ्याने आपल्या मार्गामध्ये जर काटे पसरलेले असतील तर आपण चालताना त्याच्या मार्गामध्ये फुले पसरावी. त्याला आपोआपच माहिती पडेल की अभिषेक शिरसाट बुवा ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जाण्याचा आपणही विचार केला पाहिजे. म्हणून ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी काटे टोचण्याचा प्रयत्न करणार, ते त्याच्या पायाला जेव्हा टोचतील ना, तेव्हा त्याला समजेल की अभिषेक शिरसाट बुवा ही व्यक्ती काय आहे. म्हणून बुवा परत तुम्हाला जीवदान मिळालेलं आहे ना. म्हणून बुवा आज आपण जेवढं दुसऱ्याला देणार तेवढं आपल्याला परत मिळणार. कारण ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळी 3 बोट ही आपल्याकडे असतात आणि एक बोट जे वरती असतं ते परमेश्वराचा कॅमेरा लागलेला, त्या कॅमेरामधून मनुष्य कधी सुटू शकत नाही. मगाशी सांगितलं तुम्ही की पहिल्यांदा देवा घाबरत नव्हते लोक, नाही काय, देवा घाबराचा सोडले नाही. त्याच्यानंतर कुलूप लावूक सुरुवात केली, दरवाजा लावूक सुरुवात केली, दरवाजाच्या नंतर कुलूप लावल्याने आता सीसीटीव्ही असतं, बरोबर की नाही. त्या सीसीटीव्हीच्या मधून तुम्ही 58 ते 75 जरी गुन्हे केलात तरी तुम्ही भेटणार म्हणजे भेटणार, बरोबर की नाही. आणि आज ते भोगतच सुद्धा तसे जे त्या कॅमेऱ्यात सापडलेत ना, ते भोगतत. जे अंबरनाथ राणे महाराजांनी जी केलं ते आता त्यांना जमणार नाही, बरोबर की नाही. अंबरनाथ राणे महाराज दुसऱ्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसले आणि आता जे सापडलेत त्या कॅमेऱ्यामधून ते खै जाऊन बसलेत ते बघा. म्हणून आपण दुसऱ्याचं वाईट कधीही करायचं नाही. परमेश्वर त्याची शिक्षा तुम्हाला देतच असतो. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, बरोबर की नाही. तुमच्या चांगल्या कर्माची फळं आज परत तुमच्या स्थानाला बसवलेलं आहे, तुमच्या स्थानापर्यंत. आणि ही पुण्यही आहे, नाही का बुवा. आज माझा भाचा तुमच्या बाजूला बसलेला आहे, आज माझा भाचा तुमच्या बाजूला बसले. आम्ही दोघे जण ज्यावेळी तुम्हाला बघायला आलेलो, खरोखर डोळ्यामधून अश्रू पडत होते. तुमच्या पाठीवर ज्यावेळी मी हात लावला ना, त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते. का माझा मित्र, एवढा मित्र माझा, डबल बारी भजन करणारा वाघ आज शेळी होऊन का पडला. येते वेळी ज्यावेळी येत होतो ना, हा माझा भाच्याचे शब्द आहेत. मामा, अभिषेक शिरसाट बुवा परत या भजन क्षेत्रामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द आमच्या प्रफुल्लचे आहेत. बुवा असे प्रफुल्लत नाही, असे हजारो भजन रसिक तुमच्या परत येण्याची वाट बघत होते. आज तो दिवस, मंगलमय दिवस, या प्रभू रामचंद्राने तो दिवस दिलेला, त्या दिवसाचं सोनं करा तुम्ही बुवा, बरोबर की नाही बुवा. आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे बुवा. येते वेळी घेऊन आलोत काय आणि जाते वेळी घेऊन जाणार काय. मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी त्याचं वजन असतं 2.5 ते 3 किलो, आणि ज्यावेळी मनुष्य मरतो ना, त्यावेळी त्याच्या राखेचं वजन सुद्धा 2.5 ते 3 किलो असतं. म्हणून बुवा मनुष्य येते वेळी काय घेऊन येत नाही, जाते वेळी घेऊन येत नाही. फक्त त्यांनी केलेलं कर्म हे शेवटी मागे राहणार, बरोबर की नाही बुवा. बाकी काही एक राहणार नाही. बाकी सगळा या माया जाळा, ह्या माझा, ह्या तुझा, हिनी ह्या केला, हिंदा केला, सगळा माया जाळा झालं गेलं, विसरून जायचं आणि नव्याने परत एकदा सुरुवात करायची. आणि ती सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. राणे महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करतो, तुम्हाला उदंड आयुष्य द्या, भगवंताने द्यावं. आणि खरोखरच बुवा मनापासून तुमचे आभार मानतोय. जो तुम्ही आवाज लावलात ना, त्याला तोड नाही बुवा. एवढ्या आजारपणात सुद्धा तुमचा आवाज आहे तोच आहे. जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद परत माझ्या या माऊलीसाठी. धन्यवाद. Ira
साग पग सा साग पद पग ग पद नि द पग पद नि द सा नि द प ग पद पग सा नि द सा आरंभी वंदीन अयोध्येच्या राजा आरंभी वंदीन अयोध्ये